शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये एसएसएन व्हरायटीमध्ये या ठिकाणी उभे आहोत आणि एसएसएन व्हरायटीमध्ये उभे असताना आपल्याला सध्याच्या वातावरणामध्ये 2 ते 3 दिवस अजून ढगाळ वातावरण त्या ठिकाणी असणार आहे आणि या वातावरणामध्ये आपल्याला नक्कीच द्राक्षाच्या प्लॉटांमध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि आपण त्याच्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे. बरेच प्लॉट आता पाणी उतरण्याच्या स्टेजला असतील, त्याचबरोबर काही प्लॉट तुमच्या सेकंड टिप झाल्या असतील. अशा वेळेस थ्रिप्सचा प्रादुर्भाव या वातावरणामध्ये नक्की वाढेल आणि अशा वेळेस आपण फवारण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी मिलीबग सुद्धा तुम्हाला ढगाळ वातावरणामध्ये वाढण्यास त्या ठिकाणी प्रवृत्त होतोय. आता ही सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहोत. आता ही चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. माझं नाव मी सूर्यभान मसू पानगावने, उगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 97 63 84 66 57. बोला. आपण मागच्या वर्षी प्लॉट रजिस्टर केले होते. हो, केलं त्यांनी. काय अनुभव वाटला? अनुभव असा वाटला की प्रत्येक वर्षी आम्हाला काही ना काही प्रॉब्लेम, फळ निघण्यासाठी माल जिराचं प्रमाण जास्त वाढत होतं. नंतर माला आल्याच्या नंतर शॉर्टबेरीचं प्रमाण वाढत होतं. पण मग गेल्या वर्षी आम्हाला त्याचा कुठलाही दुष्परिणाम नाही वाटला. सगळ्या व्हरायटी व्यवस्थित तयार झाल्या, माल बी चांगल्या प्रतीचे तयार झाले आणि परदेशामध्ये पाठवण्यालायक माल झाले तयार आणि गेले पण. आणि ह्याही वर्षी मामा जम्बो, एसएसएन व्हरायटी किंवा विएचएमन याच्या व्हरायट्यांमधला सुद्धा माल बऱ्यापैकी आला. वातावरणाच्या तुलनेनुसार भरपूर माल आला. लोकांकडे मालच नाही, म्हणजे एसएसएनचे प्लॉट असे आहे का फेल आहे जवळजवळ. हा, बरोबर आहे. खूप चांगला माल आहे त्या मानाने. बरोबर किरण भाऊ, आपण प्लॉट पाहिले आता. तुम्ही वडनेरवरून आले. काय वाटला अनुभव? काय आता प्लॉट पाहिले काय वाटलं? सुंदर आहे, काहीच अडचण नाही. आपण तिकडे अनुष्काचे प्लॉट पाहिला आता. हा. काय वाटलं अजून? माल भरपूर आहे, काहीच अडचण नाही. माल चांगले प्लॉट हा. नक्कीच. हो. ठीक. तर आता लक्षात घ्या, कामकाज करताना आपण घेतलेली काळजी, मग याच्यामध्ये आलेलं शेड्यूल आपण लिहून दिलेलं शेड्यूल असेल, परंतु याच्या सर्वात महत्वाचा मुद्दा की जे शेतकरी काम करतात याला सुद्धा तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस आलेल्या शेड्यूलचा फॉलोअप जर झाला नाही, काही अडचणींना आपण सामोरं गेलं नाही, तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये अडचणी येतात आणि अडचणी वाढतात. त्याच्यामुळे आपण हे कामकाज करणं नक्की गरजेचं असतं. आता लक्षात घ्या की या ढगाळ वातावरणामध्ये आपल्याकडे डावणीचा प्रादुर्भाव सुद्धा वाढू शकतो, भुरीचा सुद्धा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्याचबरोबर मिलीबग आणि थ्रिप्सचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो. याच्यासाठी 3 ते 4 महत्त्वपूर्ण फवारण्या त्या ठिकाणी असणार आहेत. आता लक्षात घ्या, जे प्लॉट तुमचे पाणी उतरण्याच्या स्टेजला असतील अशा प्लॉटांमध्ये, एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी आपण डावणीसाठी कोणते स्प्रे घेतले पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला किसान ॲग्रोचं फंगी क्रॉप 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली आपल्याला प्लेन एक स्प्रे काढून घ्यायचा आहे. अशा वातावरणामध्ये नक्की एक जर स्प्रे घेतला तर आपल्याला नक्कीच अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील. त्याचबरोबर भुरीचा प्रादुर्भाव सुद्धा त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. मग भुरीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण फवारणी घेणं गरजेची आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॉसिमोक्रॉप सायन्सचं ब्लॅक स्पॉट आपल्याला घ्यायचं आहे 500 ग्रॅम, त्यासोबत ट्रायकोडर्मा घ्यायचे 500 मिली आणि ही फवारणी आपल्याला चिंब पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायची, जेणेकरून आपल्याला शॅम्पलला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. सुरुवातीच्या फवारण्या मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण जे पण केमिकल असतील ते आपण साधारणतः 70 दिवसाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी फवारणी करून घेतलेलं आहे. परंतु हेच करत असताना वातावरण खराब झाल्यानंतर या सुद्धा फवारण्या आपल्यासाठी काढून घेणं गरजेचे आहे. भुरीसाठी आपण अजून एक फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला डिगार्ड 500 मिली, त्यासोबत आपण बॅसिलस 500 मिली अशी सुद्धा एक फवारणी आपण घेऊ शकतो. या फवारण्या झाल्या तुमच्या भुरीसाठी आणि डावणीसाठी. परंतु याचसोबत आपण थ्रिप्सकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. थ्रिप्ससाठी सुद्धा आपण एक फवारणी घेणं गरजेची. मग तुम्ही कोणत्याही स्टेजेसला असतील, तुमचे 65-70 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही प्रोक्लेमच्या 3 फवारण्या आपल्यासाठी घेणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोक्लेम घ्यायचं आहे 50 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला धनकीर्ती कंपनीचं बायो 909 त्या ठिकाणी घ्यायचं आहे 250 मिली. शॅम्पलच्या प्लॉटांसाठी कुठलीही अडचण त्या ठिकाणी मला बरेचसे शेतकऱ्यांनी कॉल केले की बायो 909 आपल्या एक्सपोर्टसाठी चालतं का. त्याचे लॅब रिपोर्ट आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि मागच्या वर्षी त्याचे सगळे शॅम्पल रिपोर्ट व्यवस्थित आले, रिझल्ट चांगले आले. त्याच्यानंतरच आपण त्याचं त्या ठिकाणी आपण रिकमेंडेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता ही एक फवारणी आपण घेणं गरजेची आहे. त्याचसोबत आपण सेकंड फवारणी घेत असताना जे प्लॉट तुमचे कुठेतरी मध्यंतरी असतील 60 दिवसाच्या आतमध्ये, अशा प्लॉटांमध्ये मोवेंटो एनर्जीच्या आपल्याला मिलीबगसाठी 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारणी एकरी 500 मिली या प्रमाणात दुपारी सूर्यप्रकाश असताना आपण करून घेणं गरजेचं आहे. हेच करत असताना आपल्याला कव्हरेज सुद्धा मिळणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर जे प्लॉट तुमचे 80-90 दिवसाच्या पुढे निघत असतील, कुठेतरी मन्यांवरती भुरी दिसत असेल, अशा प्लॉटांमध्ये आपण सल्फर डस्टिंग आपण त्या ठिकाणी करू शकतो. किंवा आपण चिमा मशीननी सल्फर एकरी 1 किलो, त्यासोबत पोटॅशियम बायकार्बोनेट 1 किलो अशी सुद्धा आपण एकरी फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता मिलीबगचा राहिला विषय, ज्या ठिकाणी पेपर लावलेले असतील किंवा पेपर रॅपिंगचं काम चालू असेल, अशा ठिकाणी मिलीबग दिसत असेल तर आपण त्या ठिकाणी मिलीबगसाठी 2 फवारणी मी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी सांगतो. त्याच्यामध्ये पहिली फवारणी आपल्याला घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स हायटेकचं
त्या ठिकाणी मिली ट्रॅप घ्यायचं आहे 2 लिटर पाण्यासाठी 500 मिली. त्यासोबत आपण बायोनिम घेऊ शकता 200 मिली, किंवा आपण त्यासोबत नुवाक्स सुद्धा आपण 250 मिली या प्रमाणात सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो. चिंब फवारणी घेतली तरी कुठे अडचण येणार नाही. ही फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण होती. परंतु ढगाळ वातावरणामध्ये आपल्याकडे बॅक्टेरियांचा सुद्धा वापर आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये तुमचं व्हीबीएम असेल, म्हणजे तुमचं व्हर्टिसिलियम, मेटारायझम, बिवेरिया याचं कॉम्बिनेशन आपण एक चिंब फवारणी जर घेतली तरीही आपल्याला चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील. 4 ते 5 दिवसाच्या अंतराने या 2 फवारण्या आपण जर घेतल्या तर प्लॉटमध्ये आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आणि जे प्लॉट त्या ठिकाणी लोकलसाठी असतील अशा प्लॉटांसाठी आपण मिलीबगला मेटाडोरची साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली या प्रमाणात आपण एक फवारणी घेऊ शकतो, किंवा सोलोमन आपण 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली या प्रमाणात सुद्धा एक फवारणी घेऊ शकतो. आणि मिलीबगसाठी अजून एक महत्त्वाचा पर्याय आपण त्या ठिकाणी करू शकतो. जरी प्लॉट आपले शॅम्पलला असतील किंवा लोकलला असतील अशा प्लॉटांमध्ये आपण साधारणतः खोडाच्या बुंद्यापासून याच्यापासून ते बुंद्यापर्यंत आपण साधारणतः पॉलिडस्टची आपण एक डस्टिंग त्या ठिकाणी करू शकतो. मग ती आपल्याला डस्टिंग करताना हाताने करायची. एक्सपोर्टच्या प्लॉटांवरती मालावरती ते उडणार नाही, आपण याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची. नक्कीच आपल्याकडे कुठे खोडं ओले दिसत असतील, कुठे मिलीबगचा प्रादुर्भाव दिसत असेल, खाली कोणी चिपटलची मल्चिंग केली असेल, भुशाची मल्चिंग केली असेल, अशा ठिकाणी मिलीबगचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी आपण ती डस्टिंग सुद्धा जर करून घेतली तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. आजच्या व्हिडिओमध्ये ह्या 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासाठी सांगितल्या. परंतु हेच करत असताना आपल्याला पुढे जाऊन आता बरेच शेतकऱ्यांचे कॉल आले की आपल्याला रिन्युवेशन त्या ठिकाणी करताय. लक्षात घ्या, आता हे रिन्युवेशन करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दलचा एक स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मी नक्की देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन, की आपण कोणत्या ठिकाणाहून आपण त्या ठिकाणी रिन्युवेशन केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याचा एकसारखा फुटवा होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की आपण हे रिन्युवेशन ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये का केलं नाही. लक्षात घ्या, आपली कुठंतरी थंडी वाढायला सुरुवात होते आणि थंडीमध्ये बाग फुटण्याला त्या ठिकाणी मदत होत नाही. त्याचबरोबर पाऊस यावर्षी लेटपर्यंत चालला आणि ज्यावेळेस आपल्याकडे जमीन ओली असेल, पाणी ज्या ठिकाणी जमिनीमध्ये जास्त प्रमाणात असेल अशा ठिकाणी आपल्या फुटीसुद्धा त्या ठिकाणी पिवळ्या स्वरूपात निघतात. त्यामुळे आपण हे रिन्युवेशन नक्कीच आपण 15 जानेवारीपासून ते फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपण करून घेणं गरजेचे असतील. त्याच्याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी येत्या 2 दिवसामध्ये नक्कीच देण्याचा आपला प्रयत्न असेल. आणि बरेच शेतकरी नवीन ठिकाणाहून त्या ठिकाणी जॉईन होत आहे. मग तुमचा जालना असेल, त्याचबरोबर बराचसा तुमचा नंदुरबारचा काही भाग असेल, बऱ्याच ठिकाणाहून शेतकऱ्यांचे कॉल आले. ज्या ठिकाणी प्लॉट आहेत त्या ठिकाणी आपण सुद्धा नक्की जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. बऱ्याच शेतकऱ्यांनी वेलवर्गीय पिकं असतील, त्याचसोबत तुमचे बाकी इतरत्र बाकीची पिकं असतील, अशा पिकांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर त्या ठिकाणी केलेले. परंतु हे रजिस्टर केलेले प्लॉट नक्कीच शेड्यूल प्रत्येक फॉलोअप करणं, प्रत्येक स्प्रे त्या ठिकाणी घेणं, हे जर कामकाज आपण वेळेवर केलं तर आपल्याला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता इथून पुढे जे शेतकरी प्लॉट रजिस्टर करत असतील त्यांच्यासाठी मी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो. 98 34 25 22 14 91 68 000 501 502 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता. काही अडचणी असतील तर नक्की विचारून घेत चला. या वर्षी ज्याही शेतकऱ्यांना अडचणी आल्या असतील, ज्या ठिकाणी माल कमी निघाले असतील, अशा शेतकऱ्यांसाठी आपण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता की आपण त्यांच्यासाठी नक्कीच आपण चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. आणि ज्या शेतकऱ्यांना कुठेतरी मालात व्हेरिएशन तयार झालं, त्याचे कारण त्या ठिकाणी लक्षात आले नाही, त्यानंतर आता या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत. त्या अडचणी कोणत्या येणार आहेत की आपण जे पीजीआर मॅनेजमेंट त्या ठिकाणी करतोय, हे पीजीआर मॅनेजमेंट करत असताना सर्रास आपण ज्या डिपिंगा तुम्ही एस मशीन घेता त्याच्यामध्ये जे पीजीआर वापरता, ज्या झाडावरती लोड कमी असेल अशा झाडांसाठी ते पीजीआर जास्त प्रमाणात जात आहे. आणि ज्या झाडावरती लोड मापत असेल त्या ठिकाणी ठीक आहे, परंतु ज्या ठिकाणी कमी जाते त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला अडचणी वाढू शकतात. त्यामुळे पीजीआर मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे याचा सुद्धा एक स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर देण्यात येईल. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायमस्वरूपी असतात. मग तुमचं फेसबुक असेल, युट्यूब असेल, इन्स्टा आयडी असेल, कुठल्याही याच्यावरती डॉक्टर ॲग्रीवालावरती जाऊन आपण पेजला फॉलो करू शकता, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लाईक करू शकता. धन्यवाद.